स्थानीय इकाई में शासन द्वारा मदद स्वरूप अनेक योजनाओं के रुपए विगत 5 माह से लाभार्थियों को प्राप्त नहीं हुए, जैसे कि हैंडीकैप, श्रावण बाल योजना आदि के लिहाजा वह मांगने व क्यों नहीं दिए जा रहे, इस हेतु अमरावती नगरी के तहसील कार्यालय प्रभात चौक में लाभार्थियों ने जवाबदेही के लिए शिरकत की। क्या पैसे नहीं आ रहे? हँडीकॅप के पैसे नहीं आए अभी तक। हाँ, तुमचे निराधारचे पैसे नहीं आले। हाँ, सांगा सांगा तुम्हाला काय सांगायचं आहे? केव्हापासून? 3 महिन्यापासून। इस संबंध में विदर्भ न्यूज की कैमरा टीम ने तहसीलदार ढोले से बात करने पर उनका कहना रहा। मी प्रवीण प्रभाकर ढोले, संजय गांधी शहर अमरावती करता तहसीलदार प्रभारी सध्या आहे। माझं नम्र निवेदन असं आहे सगळं संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना की त्या आपलं शासनीय निर्णयाद्वारे जानेवारी 2025 पासून DBTद्वारे अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। त्याकरिता प्रत्येकाचं आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे। त्याकरिता प्रत्येकाने आपापल्या आधार कार्डची प्रत तसंच बँक पासबुकची एक प्रत झेरॉक्स प्रत दिली तरी चालेल। त्यानंतर शिवाय त्यासोबत लागणारे ज्या ज्या योजनेचा ते लाभार्थी आहेत, जसं संजय गांधी योजनेमध्ये अपंग आहेत, विधवा आहेत, त्यानंतर असे जे कुठले जो या योजनेचा लाभ ते लोक घेत आहेत त्या सगळ्या संबंधित योजनेचं त्यांचं प्रमाणपत्र, हयातीचं प्रमाणपत्र त्यांनी या संजय गांधी योजना शहर कार्यालयाला सादर करणं अपरिहार्य आहे। लवकरात लवकर त्यांनी जर ते प्रमाणपत्र या कार्यालयाला सादर केलं तर त्यांचं खातं KYC करून त्यांच्या बँक खात्याशी आपल्याला लिंक करता येईल, जेणेकरून त्यांना थेट लाभ DBTद्वारे त्यांच्या खात्यामध्ये त्यांना देता येईल। याकरता त्यांनी कृपया लवकरात लवकर सगळं या कार्यालयाशी संपर्क साधून आपापली संबंधित योजनेचे कागदपत्र, जे त्यांच्या स्वयंघोषणापत्र, कागदपत्र, सगळे दस्तऐवज या कार्यालयाला त्यांनी स्वाधीन करावे, जेणेकरून लवकरात लवकर प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत लाभ शासनाचा पोहोचवता येईल। DBTद्वारे थेट त्यांच्या खात्यामध्ये आता यानंतर त्यांचं अनुदान जमा होणार आहे। कृपया सगळ्यांनी या सूचनेचं पालन करावं ही नम्र विनंती, हे नम्र आवाहन। धन्यवाद। समाचार संकलन अशोकभाई जोशी।